चला. ऑनलाईन आवाज येतोय माझा. हो सर. लास्ट सेशनला आपण लेट मी शेअर द स्क्रीन. व्हॅरिएबल बघितलं आपण, बरोबर? ओके. व्हॅरिएबल कसा बनवायचा, इनिशियलाइज करायचा, राईट, या गोष्टी आपण मागच्या सेशनला बघितल्या. आज आपण जातोय डेटा टाईप कॉन्सेप्ट कडे. डेटा टाईप इन जावा. हाऊ मेनी डेटा टाइप्स गिवन बाय दी जावा. आणि डेटा टाईप म्हणजे नेमकं काय? यस. बघा, डेटा टाईप काय ह्याच्या नावातच लपलंय. डेटाचा टाईप म्हणजे डेटा टाईप. टाइप ऑफ डेटा इज कॉल्ड डेटा टाइप. टाइप ऑफ डेटा इज कॉल्ड डेटा टाइप. डेटाचा टाइप जो दर्शवतो, जो सांगतो, त्याला डेटा टाइप म्हणतात. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे हा डेटा आहे. दिस इज अ डेटा गाईज. 100. या डेटाचा टाइप जो सांगतो त्याला डेटा टाइप म्हणतात. याचा डेटा टाइप सांगतोय हा इंट, याला डेटा टाइप म्हणतात. लेट्स से माझ्याकडे हा नंबर आहे, याचा टाइप असतो फ्लोट. परत माझ्याकडे हे कॅरेक्टर आहे, याचा टाइप सांगतो हा कॅर. माझ्याकडे मल्टिपल कॅरेक्टर्स आहेत, याचा टाइप सांगतो हा स्ट्रिंग. माझ्याकडे ट्रू आहे, याचा टाइप सांगतो हा बुलियन. बघा, डेटा टाइप वेगवेगळ्या प्रकारचा डेटा आपल्याकडे आहे. माझ्याकडे लेट सपोज आणखीन पॉइंट वाला नंबर, याचा टाइप असतो डबल. माझ्याकडे नॉर्मल जरी नंबर असला, याचा पण टाइप आपल्याकडे आहे. याच्याहून थोडासा मोठा नंबर असेल, याचा पण टाइप आपल्याकडे आहे. हे लक्षात येते. बाईट अँड शॉर्ट. ओके, फर्स्ट ऑफ ऑल बाईट अँड देन वी हॅव शॉर्ट. कळतंय? म्हणजे डेटाला रिप्रेझेंट करण्यासाठी डेटा टाइप जावामध्ये आहेत. डेटाला रिप्रेझेंट करण्यासाठी मग वेगवेगळ्या प्रकारचा डेटा असतो, ज्याच्यासोबत आपल्याला काम करायचं असतं. मग कोणकोणत्या प्रकारचा डेटा आहे आणि कोणकोणत्या प्रकारचे डेटा टाइप आपल्याला जावाने दिलेत ते बघा. जावाने आपल्याला दोन प्रकारचे मेन डेटा टाइप दिलेत. पहिल्या डेटा टाइपचं नाव आहे, पहिल्या टाइपचं नाव आहे बाय द वे, प्रिमिटिव्ह टाइप्स. प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स. काही डेटा टाइप आपल्याकडे आहेत जे प्रिमिटिव्ह आहेत, आणि काही डेटा टाइप आपल्याकडे नॉन प्रिमिटिव्ह. आता यामधला फरक खूप सिंपल आहे बघा. प्रिमिटिव्ह म्हणजे काय, नॉन प्रिमिटिव्ह म्हणजे काय? व्हेरी सिंपल. प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स मध्ये आपल्याकडे टोटल 8 डेटा टाइप आहे. बाईट आहे, देन आपल्याकडे शॉर्ट आहे, आपल्याकडे इंट नावाचा डेटा टाइप आहे. कोणता आहे? इंट नावाचा डेटा टाइप आहे. फ्लोट नावाचा डेटा टाइप आहे. डबल नावाचा डेटा टाइप आहे. लॉंग नावाचा डेटा टाइप आपल्याकडे आहे. सॉरी, 8 झालं, 6. लॉंग डेटा टाइप आहे. कॅरेक्टर नावाचा डेटा टाइप आहे आणि बुलियन नावाचा डेटा टाइप आहे. सो टोटल 8 प्रिमिटिव्ह टाइपचे डेटा टाइप आपल्याकडे आहेत. कसले? प्रिमिटिव्ह टाइप्स. याला प्रिमिटिव्ह का म्हटलं जातं हे मी सांगतो. इफ आय टॉक अबाउट नॉन प्रिमिटिव्ह, इकडे आपल्याकडे सगळ्यात पहिला स्ट्रिंग नावाचा डेटा टाइप आहे, ऍरे नावाचा डेटा टाइप आहे, देन आपल्याकडे क्लास आहे, करेक्ट. आपल्याकडे इंटरफेस सुद्धा आहे. हे नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप आहे. हे प्रिमिटिव्ह आणि हे नॉन प्रिमिटिव्ह. आता जे प्रिमिटिव्ह डेटा टाइप आहेत ना, हे जावाने एवढे का दिलेत, काय रिझन आहे? कारण एवढ्या प्रकारचा डेटा आपल्याकडे आहे मित्रांनो. लेट सपोज मी इकडे, आता याची प्रॅक्टिस झाली असेल तुम्हाला, राईट? हाऊ टू क्रिएट क्लास, हाऊ टू क्रिएट प्रोजेक्ट अँड पॅकेज, करेक्ट? सो मी राम पॅकेज मध्ये जाऊन टेस्टर डॉट जावाला ओपन केलं, आणि हिअर आय एम टेकिंग मेन मेथड, जिथून प्रोग्राम रन होतो. आणि इथं मी यूज केला बाईट. लेट्स एक नंबर मला स्टोअर करायचा आहे. कॅन यू चेक इट गाईज? व्हॉट इज दिस नम? इट इज अ व्हॅरिएबल. आणि याचा टाईप काय दिला मी? सर बाईटच का दिला? बाईट देण्याचं कारण आहे
नंबर जो आहे ना तो कुठल्या टाईपचा आहे, आपलं नंबर टाईपचा डेटा आहे. दॅट्स वाय आय हॅव गिवन द बाईट. बाईट डेटा टाईप तेव्हा यूज करतो आपण जेव्हा टू स्टोअर नंबर्स. जर तुम्हाला नंबर स्टोअर करायचा असेल, व्हॉट यू कॅन यूज, बाईट डेटा टाईप तुम्ही यूज करू शकता. सर मला शॉर्ट यूज करायचा, कॅन आय यूज शॉर्ट? येस, यू कॅन यूज शॉर्ट. शॉर्ट डेटा टाईप सुद्धा यूज करू शकता. कशासाठी? लेट सपोज आय वॉन्ट टू स्टोअर आयडी. कॅन यू चेक इट? टू स्टोअर नंबर्स शॉर्ट पण आहे आपल्याकडे. नंबर स्टोअर करण्यासाठी बाईट पण आहे. नंबर स्टोअर करण्यासाठी हा लागतोच बरं का. हे बघा, नाही घेतला काय येतो, एरर येतो. डेटा टाइप इज रिस्पॉन्सिबल इन जावा टू लाईक स्टोअर पर्टिक्युलर टाइप ऑफ डेटा. int, let's suppose I want to store something pin code. Can you check it? What I am using? Int to store what? Numbers. नंबर स्टोअर करण्यासाठी इंट पण वापरला जातो. इवन यू कॅन यूज लॉंग ऍज वेल. लेट सपोज मला एखादा मोबाईल नंबर स्टोअर करायचा. कॅन आय यूज लाईक दिस? दिस इज लॉंग टाइप ऑफ डेटाबेस टू स्टोअर नंबर्स. म्हणजे फक्त नंबर स्टोअर करायला जावाने किती डेटा टाइप दिलेत? 4 डेटा टाइप. बाईट यूज करा नंबर साठीच, शॉर्ट यूज करा नंबर साठीच, इंट यूज करा नंबर साठीच, लॉंग यूज करा कशासाठी? दुसरे 4 का दिलेत? एकाने भागत नव्हतं का हो? एका डेटा टाइपने भागत नव्हतं का? भागत होतं हो. मग 4 द्यायचं कारण काय? जावा सांगतोय यू कॅन यूज बाईट, शॉर्ट, इंट, लॉंग ऍज पर युअर रिक्वायरमेंट. आणि एव्हरी डेटा टाइप हॅज अ रेंज इन जावा. प्रत्येकाची रेंज आहे. तुम्ही तर 1000 स्टोअर करून दाखवा बरं. इट इज नॉट पॉसिबल. 1000 स्टोअर करण्यासाठी शॉर्ट कडे जावं लागेल. कळतंय? तुम्ही इथं हा नंबर स्टोअर करून दाखवा. हा नंबर स्टोअर करण्यासाठी इंट कडे जावं लागेल. तुम्ही इथं हा नंबर स्टोअर करून दाखवा. हा नंबर स्टोअर करण्यासाठी लॉंग कडे जावं लागेल. म्हणजे प्रत्येक डेटा टाइपला मर्यादा आहेत मित्र. काही मर्यादा कळतायत. काही पण नंबर स्टोअर करता येत नाही. वी हॅव टू टेक केअर अबाउट दॅट. काही स्टोअर करू शकत नाही तुम्ही. यांनी जी लिमिट दिले त्या लिमिट मध्येच नंबर असला पाहिजे. लिमिटच्या बाहेर जाता येते का? नाही जाता येत. दुसरं याची लिमिट काय आहे बघा, लिमिट लक्षात घ्या. बाईट डेटा टाइपची लिमिट त्यांनी सांगितले, यू कॅन स्टोअर -128 टू +127 इथपर्यंतचाच डेटा बाईट मध्ये स्टोअर होतो. हे बघ, इफ आय राईट हिअर 127, एरर आहे का? 128 ला एरर आहे. म्हणजे 127 पर्यंतच नंबर जर स्टोअर करायचा असेल काय यूज करा? मान्य तुम्हाला नंबर स्टोअर करायचा आहे, पण त्या नंबरची जी रेंज आहे ती 127च्या अलीकडे असेल, देन ओनली यू कॅन यूज बाईट. कारण याच्यात 128 म्हणा, 129 स्टोअर होत. जर निगेटिव्ह मध्ये करायचं असेल तर -128 लास्ट. 129 चालेल का? पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो, यू नीड टू फॉलो व्हॉट रेंज आहे गाईस. असं 128 स्टोअर करायचं असेल तर मग आहेच की काय, शॉर्ट. याच्यापेक्षा मोठा डेटा टाइप कोण? शॉर्ट. शॉर्टला पण रेंज आहे. तुम्ही तर काही नाही स्टोअर करू शकत. तुम्ही इथं 32,000 स्टोअर करा होईल, 32,700 स्टोअर करा होईल, 767 पर्यंत करा होईल, पण 768 याची रेंज आहे मित्र. लक्षात येत आहे? शॉर्ट मध्ये तुम्ही -32,682 +32,676,767 इथपर्यंत डेटा स्टोअर करू शकता. याच्या पुढे चालतंय का रे? हे बघा, लास्ट एवढंच 32,767. 768 होईल का? का? बिकॉज रेंज ऑफ शॉर्ट डेटा टाइप इज लिमिटेड टू 32,768. इव्हन मायनस मध्ये सुद्धा 768 पर्यंत 69 होईल का? कळतंय? मग सर मला याच्यापेक्षा मोठा डेटा स्टोअर करायचा असेल तर काय करायचं? मला 40,000 स्टोअर करायचे. जावा सांगतोय 40,000 साठी तू बाईट पण नाही यूज करता येणार, हा पण नाही करता येणार, मग कुठं जा?
यू हॅव टू यूज इंट टू स्टोअर व्हॉट 40,000. मला 1,000 स्टोअर करायचं असल्यावर कुठे जाईल मी? शॉर्टकडे जाईल. पण 40,000 साठी इंटकडे जावं लागेल, कारण याच्यापेक्षा मोठा कोण? कारण याची जी रेंज आहे मित्रांनो, ही याच्यापेक्षा जास्त आहे. आता इंटिजरची रेंज किती आहे? इट इज व्हेरी लॉंग. आता ही रेंज जर तुम्हाला मी दाखवली, इंट डेटा टाइप रेंज गाइस. कॅन यू चेक इट दिस रेंज? Can you check it the range? This is the range of int data type guys. Look at this. वाचता येते का? एवढी मोठी रेंज आहे, म्हणजे यातले डिजिट चेक करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 डिजिट पर्यंतचा डेटा स्टोअर करू शकतो इंट मध्ये आपण. हे लक्षात ठेवायची गरज नाहीये. डोंट वरी अबाउट इट. इथे किती डिजिट झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. लेट मी स्टोअर something, or might be let's write similar this value I want to store here. Copy this. Can you paste here? Can you check it guys? Is it allowed or not? किती डिजिट आहेत? 2 2 4 2 6 2 8 2 10. 11वा डिजिट चालतोय का? नाही. म्हणजे 10 डिजिट पर्यंतचा डेटा, मग पिन कोड असेल, बाकीच्या गोष्टी असतील, तुम्ही कुठे स्टोअर करा? हिंट मध्ये. याची रेंज एवढी. सर याच्याहून मोठा नंबर असेल तर मग काय ऑप्शन आहे? काय ऑप्शन आहे आपल्याकडे? लॉंग मध्ये याच्यापेक्षा मोठा डेटा स्टोअर करता येतो. लॉंगची जर साईज बघितली, लक्षात ठेवायची अजिबात गरज नाहीये, कुणीही विचारणार नाही. तरी पण मित्रांनो, लॉंगची जी साईज आहे ते आपण बघू. लुक ॲट दिस. दिस इज द रेंज ऑफ लॉंग. दिस इज द रेंज ऑफ लॉंग. आपल्या इमॅजिनेशनच्या पलीकडली रेंज यायची. जस्ट मिनिट. लॉंगची जी रेंज आहे, कॉपी, आय थिंक इट इज नॉट एबल टू कॉपी होत नाहीये. ओके, ओपन करू द्या मला याला. दिस इज द रेंज गाइस. ठीक आहे, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आय विल डू समथिंग लाईक दिस. दिस इज द रेंज ऑफ लॉंग गाइस. ओके, ही लॉंगची रेंज आहे. ही लॉंगची रेंज आहे. लुक ॲट दिस. 17 का 18 डिजिट आहे त्याच्यामध्ये. एवढा मोठा डेटा स्टोअर होतो हे बघा. कॅन यू चेक इट? इथपर्यंतचा डेटा. तुमचा मोबाईल नंबर तर सहज होईल. तुमचा आधार कार्ड नंबर असेल, तुमचा समथिंग बँक अकाउंट नंबर असेल, कुठं स्टोअर कराल तुम्ही? कळतंय? त्याच्याहून कमी असेल तर इंट, त्याच्याहून कमी शॉर्ट, त्याच्याहून कमी बाईट. हे 4 डेटा टाईप कळताय सगळ्यांना. फक्त नंबर साठी हे 4 दिलेत, पण प्रत्येकाची रेंज कशी आहे? वेगळी आहे. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा. डेटा टाईप डिसाइड्स द रेंज ऑफ व्हॅल्यू. ओके, तुम्ही जी व्हॅल्यू स्टोअर करताय त्याची रेंज कोण डिसाइड करतो? डेटा टाईप डिसाइड करतो. इंटिजर सांगतो भाऊ एवढ्या रेंज मधला डेटा दे. शॉर्ट म्हणतो एवढ्याच रेंज मधला दे. बाईट म्हणतो एवढ्याच रेंज मधला दे. डेटा टाईप आणखीन एक गोष्ट डिसाइड करतो. डेटा टाईप डिसाइड्स हाऊ मच मेमरी साईज रिक्वायर्ड टू स्टोअर डेटा. मेमरी साईज किती लागेल? लेट सपोज तुम्ही व्हेरिएबल बनवला असा, बाईट नम इक्वल टू 100. याला स्टोअर करायला मेमरी किती लागेल हे डिसाइड करतो डेटा टाइप्स. 1 बाईटची मेमरी याला लागणार आहे. जर तुम्ही शॉर्टचा विचार केला, 2 बाईटची मेमरी लागणार. इंट साठी 4 बाईट, लॉंग साठी 8 बाईटची मेमरी लागणार आहे. लक्षात येते सगळ्यांना? याच्यासाठी 1 बाईट, 1 बाईट, शॉर्ट साठी 2 बाईट, इंट साठी 4 बाईट आणि डबल साठी 8 बाईट लागणार. लॉंग साठी किती बाईट? 8 बाईट. कॅन यू चेक इट?
ओके. एवढी मेमरी लागते आपल्या कॉम्प्युटरची, एवढी मेमरी लागते डेटा स्टोअर करायला. हे कॉम्प्युटरच्या रॅम वरती स्टोअर होतं, याला 1 बाईट लागतो, कंझ्युम केला जातो. ठीक आहे, मग बाकीचे डेटा टाईप कशाला दिलेत? बघा, हा जो फ्लोट आहे, फ्लोट, लेट सपोज मला पॉइंट मध्ये डेटा स्टोअर करायचा आहे. 5.5 टू स्टोअर डेसिमल पॉइंट numbers, we have to use what? Decimal point numbers. Look at this decimal, and then we have to write point, and then something number. But float लिहित असताना याच्या शेवटी एफ लिहिणं लय महत्वाचं आहे. सिमिलर टू लॉंग गाईज, लॉंगच्या शेवटी एल पाहिजे बरं का. मग स्मॉल लिहा किंवा कॅपिटल लिहा, काही प्रॉब्लेम नाही, नथिंग प्रॉब्लेम. इथं सुद्धा एफ लिहायचं, एफ जर नाही लिहिलं तर एफ इज रिक्वायर्ड. फ्लोट सारखंच आहे डबल. डबल लेट सपोज सॅलरी, याच्यामध्ये नॉट रिक्वायर्ड टू राईट समथिंग एफ ऑर समथिंग डी, इथं गरज नाही. याचं पण काम तेच आहे. डेसिमल पॉइंटचे कितीही नंबर स्टोअर करू शकता. या दोन्हीमध्ये फरक काय? याला मेमरी कमी जाते आणि याला मेमरी जास्त जाते. याला 4 बाईट लागतात, याला 8 बाईट. दुसरा फरक, इथं एफ लिहावंच लागतं, इथं नाही गरजेचं. नॉट रिक्वायर्ड टू राईट एफ ऑर डी, काहीच गरज नाही. मेमरी साईजचा एक फरक आहे आणि याचा फरक, बाकी काहीच फरक नाही. तुम्ही कितीही डिजिट लिहू शकता इकडं, तुम्ही कितीही डिजिट इकडं पण लिहू शकता, तुम्ही कितीही डिजिट इथं पण लिहू शकता, इकडं पण लिहू शकता पॉईंट नंतर. बिफोर दी पॉइंट, आफ्टर दी पॉइंट, बिफोर दी पॉइंट, कितीही, नो लिमिट गाईज, एनी डिजिट यू कॅन राईट. ओके. याचं काम काय? टू स्टोअर द डेसिमल पॉइंट डेटा. सर मला सिंगल कॅरेक्टर स्टोअर करायचे, व्हॉट आय हॅव. लेट सपोज आय वॉन्ट टू स्टोअर जेंडर. हिअर आय एम रायटिंग यम. व्हॉट डू मीन बाय यम? मेल. सिंगल कॅरेक्टर स्टोअर करण्यासाठी वी हॅव टू यूज कॅर डेटा टू स्टोअर सिंगल कॅरेक्टर, फक्त एकच कॅरेक्टर. जर तुम्ही याच्यामध्ये आणखीन एक कॅरेक्टर लिहिलं, एरर येतो. यू कॅन स्टोअर ओनली व्हॉट? सिंगल कॅरेक्टर, एकच कॅरेक्टर. ओके सर, बुलियन. बुलियन, लेट्स से वी हैव टू चेक a person is married or not. So I write true. To store true or false, what we have to use? Boolean guys. एक तर ट्रू स्टोअर करा, नाही तर इथं नंबर वगैरे होईल का रे बाबा? नाही होणार. एक तर ट्रू, नाही तर फॉल्स. काही कळतंय सगळ्यांना? सो ट्रू फॉल्स साठी बुलियन, सिंगल कॅरेक्टर साठी कॅर, प्रिसिजन पॉइंट और डेसिमल पॉइंट साठी डबल फ्लोट, आणि नंबर साठी हे 4. ठीक आहे. कॅरेक्टर साठी 2 बाईटची मेमरी लागते आणि बुलियन साठी फक्त 1 बिटची मेमरी लागते. फक्त 1 बिट गाईस. हे बघा, दिस इज फ्लोट. फ्लोट साठी 4 बाईट लागतात. देन वी हॅव समथिंग डबल. डबल साठी सिमिलर किती लागतात? 8 बाईट लागतात. कॅरेक्टर साठी 2 बाईट लागतात. 2 बाईट लागतात कॅरेक्टर साठी. आणि बुलियन साठी फक्त 1 बिट लागतो. 8 बिटचा मिळून काय बनतो? 1 बाईट बनत असतो, लक्षात घ्या. 8 बिट इक्वल टू 1 बाईट. 1024 बाईट बनून काय बनतो? 1 KB बनतो. 1 मिनिट. हॅलो, कोण आहे? नाव? अरे लेक्चर मध्ये मला थोड्या वेळ कर कॉल, 4 कर. ओके. 1024 KB म्हणजे काय? 1 MB. 1024 MB म्हणजे काय? GB. 1024 GB म्हणजे काय? 1 TB. हे युनिट कळते सगळ्यांना?
आपल्याला एमबी आणि जीबीच माहित आहे. आपला एमबी आणि जीबीचा संबंध येतोय. राईट, आता तर अनलिमिटेड झालंय, किती रील बघा, कंटाळा येस तर बघा. अनलिमिटेड आहे, किती नेट आहे, राईट. एमबीचा आणि ह्याचा फरकच पडत नाही. सो याच्यातला फक्त एक बिट लागतो बुलियनला. बाकीच्यांना बाकीच्यांची ही साईज आहे. हे क्लिअर आहे. हे डेटा टाईप, त्यांची ही साईज, त्यांच्या ह्या रेंजेस. ओके, दिर इज नो एनी रेंज फॉर फ्लोट अँड डबल. ओके, हे ठीक आहे. सो हे जे डेटा टाईप दिलेत आपल्याला टू रिप्रेझेंट द डेटा गाईज, वी नीड टू यूज दॅट डेटा टाइप्स. आता जे नॉन प्रिमिटिव्ह आहेत इकडे कोणकोणते आहेत बघा. इकडे आहे स्ट्रिंग ॲरे क्लास इंटरफेस. याच्यातलं स्ट्रिंग मी तुम्हाला आता दाखवतो, बाकीचे आपण नंतर बघणार आहोत. ॲरे क्लास इंटरफेस स्ट्रिंग हा यूज करतो आपण टू स्टोर मल्टिपल कॅरेक्टर्स. लाईक आय वॉन्ट टू स्टोर आधी. आता हे कॅरेक्टर मध्ये नाही होणार स्टोर. सो व्हॉट वी हॅव टू यूज स्ट्रिंग लाईक दॅट, मल्टिपल कॅरेक्टर्स. ओके, टू स्टोर मल्टिपल कॅरेक्टर्स. नोट्स लिहित असताना अशा नोट्स लिहायच्या. हा डेटा टाईप लिहायचा, याच्या पुढे लिहायचा याचा यूज. हा डेटा टाईप लिहायचा, याचा यूज लिहायचा, याची साईज लिहायची. ओके, याची रेंज लिहायची. लाईक दॅट यू नीड टू लाईक नोट्स काढायचे. कळते सगळ्यांना? ओके, स्ट्रिंगचं काम टू स्टोअर द मल्टिपल कॅरेक्टर्स. तर हे 8 प्रिमिटिव्ह डेटा टाईप आणि आपल्याकडे 4 नॉन प्रिमिटिव्ह. त्यातला फरक काय आता बघा. प्रिमिटिव्ह नॉन प्रिमिटिव्हचा फरक एवढाच आहे. प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स memory size is fixed and non-primitive data types memory size is not fixed. प्रिमिटिव्ह डेटा टाइपची मेमरी साईज फिक्स असते, यांची फिक्स नसते. म्हणजे बाईटला एकच बाईट लागणार आहे. तुम्ही 10 स्टोअर करा नाहीतर 20 स्टोअर करा. शॉर्टला 2च बाईट लागणार, हे फिक्स आहे. पण हे जर फिक्स नाही मित्रांनो. स्ट्रिंग मध्ये जर तुम्ही आधी स्टोअर केला तर याला 8 बाईट लागतील. कारण एका कॅरेक्टरला किती लागतात? 2. 4 कॅरेक्टरचे किती झाले? 8. पण तुम्ही स्ट्रिंग मध्ये जर आधी नात स्टोअर केला ना, आता याला किती लागतील? 16. मग हे फिक्स आहे का हो? इट इज फ्लेक्झिबल. हे चेंज होतंय. आधी 8 लागत होते, आता 16, कारण कॅरेक्टर वाढले, साईज पण वाढली. पण इकडे वाढते का साईज? तुम्ही इंट मध्ये 100 दिलं काय, 1000 दिलं काय, 10,000 दिलं काय, 1,00,000 जरी दिली तरी 4च बाईट, आणि 1 जरी दिली तरी 4च बाईट लागणार. सो याची साईज फिक्स असते, याची साईज फिक्स. डन, क्लिअर आहे सगळ्यांना? ओके, मग हे डेटा टाईप आपण रिअल लाईफ मध्ये कशी यूज करतो, त्याच्यासाठी मी या क्लासमध्ये जाईल. कॅन यू चेक इट? बघा, हे डेटा टाईप आपण यूज करतो टू स्टोर डिफरंट काइंड ऑफ इन्फॉर्मेशन. वेगवेगळी इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी याचा यूज केला जातो. वेगवेगळी इन्फॉर्मेशन म्हणजे काय? लेट सपोज मला स्टुडंट डिटेल्स स्टोअर करायचे. स्टुडंटचे डिटेल्स काय काय असतात? पहिली गोष्ट स्टुडंटची आयडी असते. सो वी हॅव टू टेक द व्हॅरिएबल ऑफ आयडी. आता याचा डेटा टाईप कोणता घ्यायचा? आयडी असून असून कशी असणार आहे? 1 असेल किंवा 101 असेल, राईट. जर 101 असेल तर मला बाईट पुरेसा आहे की नाही रे? बाईट मध्ये 101 बसतं की नाही? कशाला इंट घ्यायचं? घ्या बाईट. Then let's suppose I want to store the student name. So what can I take? String name, student name. मला स्टुडंटचे मार्क स्टोअर करायचे. कॅन आय टेक फ्लोट? कॅन आय स्टोअर लाईक 60 पॉईंट समथिंग? F. I want to store student address. So can I use string address? आता ऍड्रेस पुणे कॅरेक्टर्स आहेत, स्ट्रिंग घ्यावं लागेल. हे बरोबर आहे. मला चेक करायचं स्टुडंट पास झालाय की नाही. मी म्हणलं बुलियन इज पास. मी म्हणलं ट्रू. ट्रू म्हणजे पास झाला. सो विच डेटा टाइप आय एम युझिंग? बुलियन. मी म्हणलं लेट से स्टुडंटचं जेंडर, कॅर जेंडर. सो कॅन आय राईट हिअर मेल, यम. कळतंय सगळ्यांना? सो लाईक दॅट लेट सपोज मोबाईल नंबर. सो कॅन आय यूज मोबाईल नंबर लॉंग?
long mobile number. Let's say mobile number is something this one. Okay. सो इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी डेटा टाईपचा यूज आला की नाही रे? डेटा टाईप तुम्ही यूज कसे करताय अकॉर्डिंग युअर रिक्वायरमेंट, कोणता डेटा स्टोअर करायचा. कॅन आय प्रिंट दिस इन्फॉर्मेशन गाईज? कॅन आय कॉन्कॅट लाईक दिस आयडी इक्वल टू प्लस आयडी? हे आपण बघितले की नाही? डबल कोट मधलं आहे तसं येतं. याच्या पुढला आपण कॉन्कॅट करतो. कॅन आय प्रिंट नेम लाईक दिस? नेम इक्वल टू नेम. कॅन आय प्रिंट लाईक दिस? मार्क्स इक्वल टू. कॅन आय प्रिंट लाईक ऍड्रेस plus address? Can I take like is pass? Student pass ahega. So can I do like this? Is pass. Then gender of the student. Can I store the gender and mobile number? Mobile number. Mobile number. Look at this. Okay, marks are, it should be mobile number. Correct. So now align this properly so it's look like बरं दिसेल जरा हे, right? So can I align like this? Okay. ओके. अँड राईट क्लिक. तुमच्यासमोर तुमचा डेटा जो स्टोअर केला तो दिसेल तुम्हाला. लुक ॲट दिस आयडी, नेम, मार्क्स, ऍड्रेस, पास झालाय का, जेंडर, जेंडर, देन वी हॅव टू यूज, वी हॅव समथिंग मोबाईल नंबर. करेक्ट? I got it. Why we are using the data type? To store the different type of data. वेगवेगळ्या टाईपचा डेटा आपल्याला स्टोअर करण्यासाठी आपण डेटा टाईप घेतो. विदाउट डेटा टाईप इट इज नॉट पॉसिबल. आता हे स्टुडंटचे डिटेल्स झाले. इन फ्युचर माइट बी तुम्हाला मी सांगितलं, कॅन यू स्टोअर द युजर डिटेल्स? युजर डिटेल म्हणजे युजरची आयडी आम्हाला पाहिजे, युजरचं युजर नेम पाहिजे, ईमेल पाहिजे, युजरचं एज पाहिजे, ऍड्रेस पाहिजे आणि मोबाईल नंबर. सो कॅन यू टेक दिस ॲज अ असाइनमेंट गाईज? अँड कॅन यू स्टोअर दिस डेटा? एव्हरीवन ऑनलाईन. युजर आयडी, युजर नेम, ईमेल, याला काय घ्याल तुम्ही? इंट और बाईट, जो तुम्हाला पाहिजे तो घेऊ शकता. युजर नेम घ्या स्ट्रिंग मध्ये, ईमेल स्ट्रिंग असेल, हा इंट असेल, हा स्ट्रिंग, हा लॉंग. हे कळतंय? सो कॅन यू स्टोअर द प्रोडक्ट डिटेल्स? प्रोडक्ट मध्ये काय असतं? प्रोडक्टची आयडी, प्रोडक्टचं नाव, प्रोडक्टची प्राइस, प्रोडक्टची क्वांटिटी, प्रोडक्टची कॅटेगरी. सो कॅन यू टेक दिस ऑल्सो ॲज अ असाइनमेंट? येस. प्रोडक्ट आयडी इंटिजर, हे स्ट्रिंग, हे डबल घ्या, फ्लोट घ्या, हे इंट घ्या, हे स्ट्रिंग घ्या. कॅन यू स्टोअर एम्प्लॉय डिटेल्स गाईज? एम्प्लॉईचं काय असेल? एम्प्लॉईची आयडी असेल, एम्प्लॉईचं नाव असेल, डिपार्टमेंट असेल, सॅलरी असेल, राईट? देन एम्प्लॉईचा ऍड्रेस असू शकतो, एज, मोबाईल नंबर. कॅन यू टेक दिस थिंग्स? येस ऑर? हे करू शकता की नाही? Yes. ओके. सो दिस 3 असाइनमेंट्स आय हॅव गिवन टू यू एव्हरीवन. यू नीड टू डू वॉट? जसा मी डेटा घेतलाय आणि प्रिंट केलाय, लाईक दॅट यू नीड टू जस्ट व्हॅरिएबल्स घ्या, डेटा द्या आणि प्रिंट करा. क्लिअर आहे? कोणाला काही क्वेश्चन Yes. याच्यावर? ओके, ठीक आहे. ओके ओके, सगळ्यांनी करायचे ते असाइनमेंट. नाउ आफ्टर द डेटा टाइप guys, we have to learn something called concept operators in Java. Operators in Java. Okay, okay, it's very simple concept. Operators काय असतं एक्झॅक्टली बघा. Operator is a special symbol
सिम्बॉल. सर, यस. युजर पासून इनपुट घ्यायचं असेल तर कसं घ्यायचं, म्हणजे ते ते इन्फॉर्मेशन पुढं वगैरे. शिकणार आहोत आपण दादा, पुढं शिकणार आहोत, ठीक आहे. ज्यावेळेस आपण ओके सर. कंट्रोल स्टेटमेंट शिकू तेव्हा आपण ते शिकू, आताच नाही, ठीक आहे. युजर कुण पण ओके आपण सर. ते ओके. घेऊ शकतो. येस, वेट फॉर दिस. ऑपरेटर इज अ स्पेशल symbol which is used to perform some operations on operand guys. हे ऑपरेटर म्हणजे काय बघा, हा एक स्पेशल सिम्बॉल असतो. स्पेशल सिम्बॉल म्हणजे कॅन यू चेक इट. दिस प्लस इज व्हॉट, इट इज अ स्पेशल सिम्बॉल गाईस. येस ऑर नो. हा एक सिम्बॉल आहे. याचं काम काय असतं, इट इज यूज टू परफॉर्म समथिंग, परफॉर्म सम ऑपरेशन. कसले ऑपरेशन? ऑन ऑपरँड गाईस. लेट्स से हिअर इज अ 10 अँड हिअर इज समथिंग 20. हे दोन काय आहेत माहिती आहे का, ऑपरँड आहेत, ज्याच्यावरती ऑपरेशन केलं जातं त्याला काय म्हणतात. सो 10 अँड 20 इज अ ऑपरँड. सो या दोघांवरती प्लस काय करेल, ऑपरेशन करेल. कसलं ऑपरेशन? ऍडिशन ऑपरेशन. अँड यू विल गेट द आउटपुट इज 30. काय कळतंय? मग ऑपरेटरचं काम काय असतं? ऑपरेशन करणं. हे कळतंय? ऑपरेशन म्हणजे कसलं ऑपरेशन? रिअल मधलं ऑपरेशन नाही. ऑपरेशन इन द सेन्स ऍडिशन, मल्टिप्लिकेशन, राईट. सो आपल्याकडे पहिला ऑपरेटर आहे अरिथमॅटिक ऑपरेटर्स. वी हॅव अरिथमॅटिक ऑपरेटर्स. याच्यामध्ये वेगवेगळे ऑपरेटर्स आपल्याला दिलेत. त्याच्यामध्ये बघा, प्लस आहे, मायनस आहे, मल्टिप्लिकेशन आहे, डिव्हिजन आहे आणि मॉड्युलो नावाचं एक ऑपरेटर आहे. लुक ॲट दिस. टोटल 5 ऑपरेटर्स वी हॅव इन द अरिथमॅटिक ऑपरेटर्स. किती आहेत? आणि हे आपण सगळ्यांनी लहानपणापासून बघितलेत. असं कोणी आहे का सर, नाही नाही नाही, हे माझ्यासाठी सगळे नवीन ऑपरेटर आहेत. एव्हरीवन नोज दॅट. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार याला आपण पर्सेंटेज म्हणतो. पण याच्यामध्ये याचं नाव आहे मॉड्युलो म्हणायचं याला, किंवा मॉड्युलस ऑपरेटर. मॉड्युलो किंवा मॉड्युलस ऑपरेटर. याचं काम पण इथं वेगळं आहे. लेट्स सी these ऑपरेटर्स. या इकडे. So for that guys, I am going to create a new Java project. New. How to create other Java project? Can I give the name operators here? Yes. Finish. हे बनला. एक पॅकेज बनवू. न्यू पॅकेज अरिथमॅटिक ऑपरेटर्स हे दिले तर चालेल ना. अरिथमॅटिक ऑपरेटर्स पॅकेजचं नाव. कॅन आय राईट क्लिक ऑन दिस पॅकेज अँड क्रिएट वन डेमो क्लास? हे जमतंय की नाही बघ. चालतंय की होय. नाव मेन मेथड इज देअर. Can I take two variables here, guys? Integer a equals to 10 and can I take b equals to something 30? दोन व्हॅरिएबल बनवले सर, यांची ऍडिशन करा बरं. सो कॅन आय डू ऍडिशन लाईक दिस. ऍडिशन इक्वल टू a प्लस b. व्हॉट विल बी द ऍडिशन? 40. हे ब्रॅकेट का लावलं मी? हे ब्रॅकेट जर लावलं नसतं, व्हॉट हॅपन? ऍडिशन विल बी 10 30. हे कॉन्कॅट होतं, याला म्हणतात जोडणे. या प्लस मुळे हे पुढलं पण जोडलं जातं. सो गिव्ह द प्रायोरिटी टू व्हॉट? ब्रॅकेट गाईज. सो नाउ व्हॉट हॅपन? ऍडिशन इज 40. सो कॅन आय टेक 100 नाउ? ऍडिशन इज 130. सर सबस्ट्रॅक्शन करा. सो कॅन आय डू द सबस्ट्रॅक्शन? सबस्ट्रॅक्ट इक्वल टू, कॅन आय मेक ए मायनस बी? 100 मधून 30 गेले, किती राहिले? मल्टिप्लिकेशन, मल्टिप्लाय इक्वल टू ए इंटू बी. करेक्ट. सो 100 गुणिले 30 काय बरोबर आहे. भागाकार काय लिहायचा? डिव्हिजन इक्वल टू, हाऊ इट इज सिम्पल, 100 भागिले 30 समथिंग 3. कारण 30 त्रिक 90. बरोबर आहे. पुढलं आउटपुट येते आपल्याला? नाही. पॉईंट मधलं आउटपुट येते का रे?
पॉइंट मधलं पाहिजे असेल, यू हॅव टू टेक दिस नंबर ॲज अ फ्लोट ऑर डबल. हे कळतंय? सो कॅन आय डू लाईक दिस? हेच नंबर मी फ्लोट मध्ये घेतोय. फ्लोट a equals to 100 and b equals to 30. Can I check it? Can I run now? Can I check it? 3.33 something. I करते. Everyone getting my point. But one thing, guys, can you understand here? सर मगाशी फ्लोट साठी आपण F लावला होता. इथे F लावलाय मी. Why? If you are passing complete number, F is required. F कधी required? If I am passing something like this. And now in this case, what happened? F is required, guys. But if you give the complete number, then सर फ्लोटला कंप्लीट नंबर पण देता येतो. हो, पण इंटला जर तुम्ही असा पॉइंट वाला नंबर दिला, इज इट पॉसिबल? इंटला नाही चालत, पण फ्लोटला चालतो की नाही कंप्लीट नंबर? फ्लोटला पॉइंट वाला पण चालतो आणि कंप्लीट पण चालतो. सो फ्लोटचे दोन ऍडव्हान्टेज आहेत. यू कॅन पास कंप्लीट नंबर और डेसिमल पॉइंट नंबर. तुम्ही कंप्लीट दिला तर एफ लिहायची गरज आणि पॉइंट मध्ये लिहिला तर ते कळतंय सगळ्यांना. ओके, फाईन. लेट्स गो विथ द इंट. लुक ॲट दिस. नाव आपल्याकडे एक ऑपरेटर आहे, दॅट इज मॉड्युलो. त्याचा मॉड्युलो काय येईल? मॉड्युलो म्हणजे काय असतं? रिमाइंडर. व्हेरी गुड. रिमाइंडर यू विल गेट दॅट इज 10 गाईज. रिमाइंडर म्हणजे काय? 100/30 भागाकार काय येतो याचा? 3. जी बाकी येत असते ना, बाकी, त्या बाकीलाच काय म्हणतात? मॉड्युलोचा रिझल्ट. याचं आउटपुट काय आलं? 10. कसं काय आलं 10? कारण 30 त्रिक 90 राहिलं किती? म्हणजेच बाकी. इफ आय राईट 35 गाईज, आता रिमाइंडर किती राहील माहितीये? 30. 35 दोन्ही 70. राहिलं वरचं किती? 30. आणि 35 3 किती होतंय? 105 होतंय. सो रिमाइंडर किती आलं? आणि डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, हे बेरीज वजाबाकी कळते सगळ्यांना. हे ऑपरेटर समजतायत सगळ्यांना? हे ऑपरेटर अवघड आहेत का रे? बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आपण हे लहानपणापासून बघत आलोत, राईट? एनी डिफिकल्टी इन दिस ऑपरेटर? आता हे ऑपरेटर रिअल लाईफ मध्ये सुद्धा खूप युज होतात आपल्या प्रोग्रामिंग मध्ये. हे ऍडिशन ह्याच्यापुरते मर्यादित नाहीत बरं का. ऍडिशन सबस्ट्रॅक्शन पुरते. हे ऑपरेटर्स आपण रिअल प्रोजेक्ट मध्ये खूप वेळा युज करतो. लेट सपोज मी तुम्हाला म्हणलं माझ्याकडे सॅलरी आहे. सॅलरी आहे एम्प्लॉयची 45,000. एम्प्लॉईचं नाव आहे सपोज रोहित. रोहित, त्याची सॅलरी 45,000 आहे. ओके, त्याचा एक्सपिरियन्स 3 वर्षाचा आहे. ठीक आहे. मी तुम्हाला म्हणलं रोहितची सॅलरी 2,000 ने वाढवा. काय करा? वाढवा. सो यू हॅव टू यूज समथिंग. सॅलरी प्लस व्हॉट? 2,000 ने सॅलरी वाढवा आणि आलेली सॅलरी कोणाला द्या? सो यू नीड टू राईट सॅलरी इक्वल टू सॅलरी प्लस, म्हणजे सॅलरी मध्ये 2,000 ऍड करा आणि मग सॅलरी कोणाला द्या? मेन सॅलरीला. याला रिइनिशियलायझेशन म्हणतो आपण, बरोबर आहे? येस ऑर नो? इथं इनिशियलाइज झाला होता व्हॅरिएबल, इथं परत इनिशियलाइज केला 2,000 ने वाढवून, त्याला काय म्हणतो आपण? रिइनिशियलायझेशन. इथं सॅलरी किती होईल रे? 47,000. करेक्ट. इथं कोणतं ऑपरेटर यूज झालं? करेक्ट. तुम्ही जर इथं प्रिंट केलं सॅलरी, सॅलरी, हिअर आय एम रायटिंग सॅलरी बिफोर and can I write salary after? So you'll get the like different salary after. Can you check it? Before 45,000 and after
हे कळतंय सगळ्यांना हाऊ इट इज हॅपनिंग गाईज. येस, व्हेरी गुड. असाइनमेंट ऑपरेटर जे पुढे आहे आपल्याला. नाव मी म्हणलं याची सॅलरी कमी करा. सॅलरी मायनस आय एम रायटिंग समथिंग 10,000. 10,000 ने सॅलरी कमी करा. सो नाव दोनने वाढली. मी म्हणलं सॅलरी आफ्टर डिक्रीमेंट लेट्स कमी केली ना. सो कमी झाल्यावर किती झाली बघा. 2ने वाली 47 कमी झाली 10ने. सो हे ऑपरेटर करताय तुम्हाला. मायनस प्लस. एव्हरीवन गेटिंग माय पॉइंट. Okay, let's say there is an experience. I want to check the experience, like I want to multiply this experience. So how we can multiply? Experience equal to experience into, let's say I'm writing 3. 3 गुना एक्सपिरियन्स केला मी. एक्सपिरियन्स किती होईल याचा? इट विल बिकम व्हॉट? 3 9 वर्षाचा एक्सपिरियन्स. 3 गुना एक्सपिरियन्स झाला. हे कळतंय सगळ्यांना. सो रिअल टाइम मध्ये आपण हे ऑपरेटर असे यूज करतो मित्र. सो लेट सपोज मी तुम्हाला सांगितलं देर इज अ प्रोडक्ट प्राइस. प्रोडक्टची प्राइस आहे 4,500. 4,500 समथिंग 45 पैसे. मी तुम्हाला म्हणलं गाईज कॅन यू अप्लाय 5% डिस्काउंट using arithmetic operators. So can you do this task? Can you take this as an assignment? 5% डिस्काउंट अप्लाय करायचा याच्यावरती आणि मला फायनल प्राइस द्यायची प्रोडक्टची डिस्काउंट नंतरची. आपल्याला भेटतात ना डिस्काउंट, ते भेटतात की नाही. मग ते डिस्काउंट कसा अप्लाय करत असतील? अरिथमॅटिक ऑपरेटर्स. का जादू वगैरे करतात का? ते मंत्र वगैरे टाकतात का? ओम फट स्वाहा ते टाकतात का असं काय? दे आर युझिंग अरिथमॅटिक ऑपरेटर्स. करेक्ट. हे बघा सांगू का, सोपं आहे. 5% डिस्काउंट पाहिजे. जस्ट डू प्रोडक्ट प्राइस इंटू 0.05 म्हणजे 5% डिस्काउंट. किती टक्के? हा डिस्काउंट तुम्हाला एका डिस्काउंट नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करा. कॅन यू चेक इट? डिस्काउंट डबल नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलं आणि फायनल प्राइस कशी भेटेल आपल्याला? डबल फायनल प्राइस इक्वल टू प्रोडक्ट प्राइस मायनस. हे कराय की नाही? या प्रोडक्ट प्राइस मधून जो डिस्काउंट आलाय तो काढला तर काय भेटेल आपल्याला? मग याचं स्टोअर केलं मी. सो कॅन आय गेट हिअर फायनल प्राइस लाईक दिस? लुक ॲट दिस. 4,500.45 वर फायनल प्राइस 5% नंतर किती आली? 4,275. 4,275. हे कळतंय सगळ्यांना? दिस इज युअर फायनल प्राइस. फक्त 4,500 वर बघा 5%. मग किती डिस्काउंट भेटला हे पाहिजे. मी या डिस्काउंटला प्रिंट करा. हे तर तुम्ही लिहा. डिस्काउंट अप्लाइड रुपीज. हाऊ मेनी रुपीज? डिस्काउंट. हे बघा 225 रुपये डिस्काउंट भेटला. किती टक्के? कोणते ऑपरेटर यूज झाले बघा रे. मल्टिप्लिकेशन यूज झाला, मायनस यूज झाला. ते कळतंय सगळ्यांना? दिस इज अ डिस्काउंट. ओके. And now find when we are using arithmetic operators. Second operator we have, that is relational operators. Relational operators given by the Java. So many relational operators are there. कोणकोणते आहेत बघ. We have something less than, greater than, greater than, equals to, equal to and हे कळतंय सगळ्यांना? कॅन यू चेक दिस? यांची नावं काय आहेत माहिती का? याला म्हटलं जातं लेस दॅन ऑपरेटर. याला म्हटलं जातं काय? ग्रेटर दॅन ऑपरेटर. जस्ट अ मिनिट.
याला म्हटलं जातं ग्रेटर दॅन ऑपरेटर. याला रीड करताना असं रीड करायचं. याला म्हटलं जातं लेस दॅन इक्वल टू ऑपरेटर. याला म्हटलं जातं ग्रेटर दॅन इक्वल टू ऑपरेटर. याला म्हटलं जातं इक्वल टू ऑपरेटर. आणि याला म्हटलं जातं नॉट इक्वल टू. काही ठीक आहे सगळ्यांना? मग यांचा यूज काय असतो नक्की? यांचा यूज असतो टू चेक द रिलेशनशिप बिटवीन टू ऑपरँड्स. रिलेशनल ऑपरेटर्स वी हॅव टू यूज. दोन ऑपरँड मध्ये रिलेशन चेक करायचे. और वी कॅन से टू टेक द डिसिजन वी कॅन यूज रिलेशनल ऑपरेटर. डिसिजन घेण्यासाठी पण यांचा यूज होतो आणि रिलेशनशिप चेक करायला पण यूज होतो. रिलेशन म्हणजे काय बघा आता इथे. मी नवीन पॅकेज बनवू का? न्यू पॅकेज रिलेशनल ऑपरेटर्स, कॅन यू मेक इट? आणि याच्यात क्लास बनवू का मी? डेमो अगेन. एनी प्रॉब्लेम? अरिथमॅटिकचं याच्यात झालं. हे बघा, याला कट केलं, याचं काम झालं ना. नवीन पॅकेज, याच्यात हे ऑपरेटर. असं तुम्ही पण करा, सेपरेट राहील सगळं. राईट ना? बघा, दोन ऑपरेटर मध्ये हा रिलेशन कसं चेक करतो. सपोज आय हॅव इंटिजर एक्स इज 100. Okay, and I have something integer y is also 100. Can you check it? दोन्ही 100 आहेत माझ्याकडे. I want to check the relationship. I am checking here. X is less than y. How to check that? Here we need to write what? X is less than y. Can you check it, guys? X is less than y. आता एक गोष्ट, हे जे ऑपरेटर आहेत ना, हे रिटर्न काय करतात माहितीये का? बुलियन व्हॅल्यू. रिलेशनल ऑपरेटर्स ऑलवेज रिटर्न बुलियन रिझल्ट गाइस. यांचा रिझल्ट बुलियन मध्ये येतो, एक तर ट्रू नाही तर फॉल्स. आता मी रन करतोय बघा, तुम्ही चेक करा आउटपुट काय आले. काय आलं? एक्स इज लेस दॅन वाय. रिझल्ट काय आला? फॉल्स. म्हणजे एक्स हा वाय पेक्षा लहान आहे असं पण म्हणतोय, पण हा काय म्हणतो? फॉल्स म्हणजे नाहीये. फॉल्स म्हणजे नाहीये, कारण हा सेम आहे. इफ आय राईट 10 गाईस, आता काय म्हणेल हा? वाय एक्स इज लेस दॅन वाय. यस, 10 100 पेक्षा लहान आहे. व्हॉट इज द एक्स व्हॅल्यू अँड व्हॉट इज द वाय व्हॅल्यू? मग 10 100 पेक्षा लहान आहे की नाही हो? मग आउटपुट काय आलंय? तेच आले. ट्रू तेव्हा येतं ज्यावेळेस तुमची स्टेटमेंट करेक्ट असेल, पण फॉल्स कधी येतं? स्टेटमेंट चुकल्यावर. कळतंय? आता मला एक्सच्या पुढं एक्सची व्हॅल्यू पण दाखवायची. एक्सची व्हॅल्यू काय? 10. सो आय वॉन्ट टू राईट हिअर लाईक 10 हिअर. आणि इथं मला पाहिजे 100. हे कसं येईल? त्यासाठी मित्रांनो आपल्याला इथं कॉन्कॅटिनेशन करायचंय. एक्सची व्हॅल्यू काय? 10. ही व्हॅल्यू इथं कशी? आय वॉन्ट टू प्रिंट एक्स, पण डबल कोट मध्ये लिहिले काय होतं रे? आहे तसं भेटतं. पण कॅन आय यूज, बघा हे डबल कोट आहे, नीट बघा सगळ्याचं. इनसाइड दिस डबल कोट कॅन आय यूज सिंगल कोट गाईस? नीट बघा, हे डबल कोट आहे, याच्यात काय यूज केलं? या सिंगल कोटच्या आतमध्ये मी परत डबल कोट यूज करू का? कॅन यू चेक इट व्हेरी केअरफुली? इनसाइड डबल कोट काय यूज केलं मी आधी? सिंगल कोट. परत, आणि कॅन आय राईट हिअर प्लस प्लस अँड देन एक्स गाईस? एनी प्रॉब्लेम गाईस? सो आता हे जे एक्स आहे, हे ऍज इट इज येईल का याची व्हॅल्यू येईल? व्हॅल्यू येईल. येस सर. जर डबल कोट मध्ये नुसतं एक्स लिहिलं तर ऍज इट इज येतं, पण याच्यामध्ये सिंगल कोट, मग डबल कोट, मग प्लस काय येईल? कॅन बी चेक गाईस? वी आर गेटिंग व्हॅल्यू ऑर नॉट? गॉट इट? सो वाय साठी पण सिंपल. सिंगल कोट, डबल कोट मध्ये
परत सिंगल कोट मध्ये डबल कोट परत, आणि मध्ये एक कॅन यू चेक इट नाउ. एक्स म्हणजे 10, 10 इज लेस दॅन वाय म्हणजे 100. 10 100 पेक्षा लहान आहे का? हो. म्हणजेच काय? हे कळतंय सगळ्यांना? कॅन यू चेक दिस कोड व्हेरी केअरफुली एव्हरीवन? झूम करतोय मी. नीट बघा. डबल कोट मध्ये सिंगल कोट, सिंगल कोट मध्ये परत प्लस आणि प्लस, याच्यामध्ये तुमचा व्हॅरिएबल. जर तुम्हाला त्याची व्हॅल्यू दाखवायची असेल, लुक ॲट दिस व्हेरी केअरफुली. एनी क्वेश्चन? ऑनलाईन गॉट इट. हाऊ टू कॉन्कॅट अ व्हॅरिएबल इनसाइड डबल कोट. कर सकते की, पण ते डबल कोटच्या बाहेर. डबल कोटच्या बाहेर कॉन्कॅट करणं वेगळं, डबल कोटच्या आत कॉन्कॅट करणं वेगळं. ओके, नाव कॅन आय कॉपी दिस अँड कॅन आय राईट एक्स ग्रेटर दॅन वाय. सेकंड ऑपरेटर काय? कॅन आय राईट हिअर एक्स इज greater than y, guys. What is x? 10 and y 100. आउटपुट चेक करा काय आलं. म्हणजे आपण म्हणतोय 10 हे मोठं आहे 100 पेक्षा, आपण चुकतोय की नाही हो? म्हणून आउटपुट काय आलं. युअर स्टेटमेंट इज रॉंग, गाईज. एक्स इज नॉट ग्रेटर दॅन 10, बट यू आर सेइंग एक्स इज ग्रेटर दॅन 10. मग तुम्ही चुकताय तर आउटपुट फॉल्सच येणार आहे. अगेन आय विल कॉपी. कॅन आय राईट हिअर लेस दॅन इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू. आता इथं दोन गोष्टी चेक होतात बरं का. दोन गोष्टी कोणत्या? एक तर चेक होतं एक्स हे लहान आहे का. बघा 10 हे लहान आहे का 100 पेक्षा. आहे, लगेच ट्रू. जर लहान नसतं तर काय चेक केलं असतं? इक्वल आहे का. हे बघा, दोन्ही इक्वल जरी असते, आउटपुट काय? कारण 100 हे 100 पेक्षा लहान आहे का. नाही, पण इक्वल आहे का. आउटपुट म्हणजे लेस दॅन इक्वल मध्ये किती गोष्टी चेक होतात? दोन गोष्टी. एक लहान आहे का आणि एक सिमिलर काय आहे इथं. ग्रेटर दॅन इक्वल्स. कुठं? ग्रेटर दॅन इक्वल. याचं पण आउटपुट ट्रू आहे बघा. 100 हा मोठा आहे का 100 पेक्षा. नाही, पण इक्वल आहे का. हो. दोन्ही पैकी एक जरी बरोबर आहे तरी आउटपुट ट्रू येणार आहे. इथं वरती का फॉल्स येत आहे? कारण 100 पेक्षा लहान नाही, आणि 100 पेक्षा मोठा. इथं का बरोबर येत आहे? कारण इक्वल आहे. कळतंय? देन लेट्स से देयर इज वी हॅव इक्वल टू ऑपरेटर. मी म्हणलं एक्स इज इक्वल टू वाय. एक्स आणि वाय दोन्ही इक्वल आहेत. हो, आहेत ना. हे बघा, 100 आणि 100 इक्वलच आहेत की. लास्ट वी हॅव व्हॉट? एक्स इज नॉट इक्वल टू वाय. नॉट इक्वल टू वाय म्हणजे 100 आणि 100 हे दोन्ही इक्वल नाहीत असं म्हणतोय आपण. कॅन यू चेक इट? लेट मी चेंज दिस टू नॉट इक्वल. इट शुड बी फॉल्स, राईट? तुम्ही म्हणताय 100 आणि 100 हे दोन्ही कसे आहेत? इक्वल नाहीत. तुम्ही चुकीचे आहात, कारण हे दोन्ही इक्वल आहेत. इक्वल कधी नसतील? आता 10 आणि 100 इक्वल आहेत का. नाही. तुम्ही जर म्हणले 10 इज नॉट इक्वल टू वाय, आउटपुट. कारण 10 आणि 100 हे इक्वल नाहीतच ना. गॉट इट? 2 2 4 2 6, 6 रिलेशनल ऑपरेटर आपल्याकडे आहे. कळते सगळ्यांना? व्हॉट इज द यूज ऑफ रिलेशनल ऑपरेटर? टू कम्पेअर, राईट? येस. लेट्स से काय रिअल लाईफ एक्झाम्पल मी दाखवतो. पुढे आपल्याला करायचे ज्यावेळेस आपण कंट्रोल स्टेटमेंट शिकू. लाईक वी हॅव समथिंग इफ, देन इफ एल्स, एल्स इफ, नेस्टेड इफ. इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये यांचा यूज होतो मित्र, खूप मोठ्या प्रमाणात. इथे मी काय एक्झाम्पल दाखवतो. लेट्स से देर इज अ प्राइस.
I want to check the price is greater than 5,000 or not. Can you check it, guys? प्राइस ही 5,000 पेक्षा जास्त आहे का हो? आउटपुट काय येणार आहे? का? कारण प्राइस ही 5,000 पेक्षा जास्त नाहीये. आता सांगा बरं. आहे. आउटपुट काय असेल? कळतंय? मग जर प्राइस 5,000च्या पुढे असेल, सांगतो इक्वल टू आणि इक्वल इक्वल टू 5,000च्या पुढे असेल, तर मला डिस्काउंट अप्लाय करायचंय. सो त्या केसमध्ये कॅन आय टेक द डिसिजन बाय युझिंग दिस रिलेशनल ऑपरेटर, गाईज? आय कॅन टेक द डिसिजन ना. येस ऑर नो? लेट्स से देयर इज समथिंग age. If I have age, so can I check if age is greater than 18? Can I check true or false? True. कारण एज किती 45. सो याच्यावर डिसिजन घेऊ शकतो मी की बाबा तो वोट करू शकतो की नाही, तो ड्राईव्ह करू शकतो की नाही, तो पार्टीला जाऊ शकतो की नाही, तो लाईक मायनर आहे की नाही. हे जे डिसिजन आहेत मित्रांनो, हे घेण्यासाठी काय पाहिजे आपल्याला? रिलेशनल ऑपरेटर पाहिजे. याच्याशिवाय हे अशक्य आहे. हे आहे का शक्य? कळतंय? So these operators we are going to use widely in control statement, guys. Relational operators. आता हे इक्वल टू आणि इक्वल मध्ये फरक काय, हा असा क्वेश्चन आहे बघा. हे जे इक्वल टू आहे हे असाइनमेंट ऑपरेटर आहे, पहिली गोष्ट. आणि इक्वल टू हे रिलेशनल ऑपरेटर आहे. हा पहिला फरक कळाला. होय, असाइनमेंट ऑपरेटर पुढे बघणार होतो आपण. हे असाइनमेंट मध्ये येतं, हे रिलेशनल मध्ये येतं. याचं काम आहे दोन ऑपरेटरची रिलेशन चेक करणं. हे बघा, 100 इक्वल इक्वल 100. याचं काम रिलेशन नाही, याचं काम इथं तुमच्या समोर आहे. राईट साइडची व्हॅल्यू लेफ्ट साइडच्या व्हेरिएबलला देण्याचं काम कोणाचं आहे? असाइनमेंटचं आहे. टू असाइन द व्हॅल्यू टू द व्हेरिएबल, हे वर्क कोणाचं आहे रे? असाइनमेंटचं. आणि याचं काय वर्क आहे? चेक द रिलेशनशिप बिटवीन दिस टू. ठीक आहे, दिस इज द डिफरन्स. ओके, नाउ थर्ड ऑपरेटर वी हॅव लॉजिकल. लॉजिकल ऑपरेटर्स आपल्याकडे काय आहेत? यांचं पण काम मित्रांनो याच्यासारखंच आहे. टू टेक द डिसिजन वी कॅन यूज लॉजिकल ऑपरेटर्स. पण याचा काय ऍडव्हान्टेज आहे लॉजिकल ऑपरेटरचा, तो म्हणजे लॉजिकल ऑपरेटर्स कॅन चेक मल्टिपल कंडिशन्स. एकापेक्षा जास्त कंडिशन चेक करण्यासाठी यांचा यूज केला जातो. आता प्रश्न आहे, सर कंडिशन कशाला म्हणतात? व्हॉट इज कंडिशन? कोणाला माहित आहे कंडिशन काय असतं? व्हॉट इज कंडिशन? ऑनलाईन व्हॉट इज कंडिशन कधी ऐकलंय? व्हॉट इज कंडिशन? आय वॉन्ट एक्झॅक्ट आन्सर. If, else, and, or, this is called condition. This is called condition. True or false is called condition. Okay. Okay. Very good. आपले घरचे कंडिशन लावतात आपल्याला, दॅट इज कॉल्ड कंडिशन. येस सर, घरचे लावतात की नाही? जॉबला लाग मगच तुझं लग्न करू, कंडिशन आहे की नाही? व्हॉट इज दिस? इफ यू गेट द जॉब देन यू विल गेट द मुलगी, यू विल गेट मॅरिड. व्हॉट इज दिस गाइस? कंडिशन और नॉट? दिस इज कंडिशन. कंडिशन आहे बघा. कंडिशन म्हणजे काय? कंडिशनच्या आधी आय वॉन्ट टू लाईक इंट्रोड्यूस अबाउट समथिंग
स्टेटमेंट गाईज. हे व्हॉट इज स्टेटमेंट? स्टेटमेंट झाले की कंडिशन कडे येऊ. पहिल्यांदा सांगा व्हॉट इज स्टेटमेंट. माहित आहे? Declaring something. डिक्लेअरिंग समथिंग. ओके, सोपं आहे पोरांनो. लाईन ऑफ कोड इज कॉल्ड स्टेटमेंट अँड मल्टिपल लाईन्स ऑफ कोड इज कॉल्ड स्टेटमेंट्स. कळतंय फरक? कळतंय स्टेटमेंट आणि स्टेटमेंट्स मधला? जर एका लाईनचा कोड तुम्ही लिहिला असेल मग काही लिहा. इफ आय राईट सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटल हॅलो, व्हॉट इज दिस? इट इज अ स्टेटमेंट इन प्रोग्रामिंग. If I write two lines of code, it is called statements in programming. हे कळतंय? आता कंडिशन काय सांगू? Any statement which having relational or logical operators is called condition. हे बघा रे सगळे, कोणतीही स्टेटमेंट ज्याच्यामध्ये जर तुम्हाला रिलेशनल किंवा लॉजिकल ऑपरेटर दिसले त्याला कंडिशन म्हणायचं. काय म्हणायचं? फॉर एक्झाम्पल गाईज, जर तुम्हाला असं दिसलं 10 लेस दॅन 20, व्हॉट इज दिस? कंडिशन आहे. 10-20 पेक्षा लहान आहे का? एनी रिलेशनल ऑपरेटर और लॉजिकल ऑपरेटर जर त्या स्टेटमेंट मध्ये असेल, याला स्टेटमेंट तर म्हणतातच हो, पण याला कंडिशन सुद्धा म्हणतात. ही काय? एक्स लेस दॅन वाय, कंडिशन 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 कंडिशन. म्हणजे कंडिशन मधून काहीतरी रिझल्ट येणारा असतो. मग तो पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल. जॉब लागला तर लग्न, ही कंडिशन आहे. मग जॉब लागू पण शकतो आणि नाही पण लागू शकत नाही. खरं आहे की नाही? पण ही कंडिशन आहे की नाही? दिस इज अ कंडिशन. मुलाला शेती पाहिजे मगच लग्न आम्ही पोरगी देऊ, दिस इज अ कंडिशन. मग मुलगा शेती घेऊ पण शकतो नाही पण घेऊ शकत, फ्लॅट घेऊ पण शकतो नाही पण घेऊ शकत. बट दिस इज कंडिशन ऑर नॉट? कळतंय सगळ्यांना? सो एनी जावा स्टेटमेंट विच हॅव्हिंग व्हॉट रिलेशनल और लॉजिकल ऑपरेटर्स इज कॉल्ड. ठीक आहे. हा, मग मी काय म्हणलं इथं? लॉजिकल ऑपरेटर्स कॅन चेक व्हॉट? मल्टिपल कंडिशन्स. मित्रांनो, रिलेशनल ऑपरेटर एकच कंडिशन चेक करतो बरं का. रिलेशनल ऑपरेटर कॅन चेक सिंगल कंडिशन ऍट अ टाइम. एका वेळी एकच कंडिशन हा चेक करतो. कोण? रिलेशनल ऑपरेटर. पण हा मल्टिपल चेक करतो लॉजिकल ऑपरेटर. भारी आहे की नाही? काही सिंगल कंडिशन मल्टिपल कळतंय तुम्हाला? सोपं सांगू, फक्त फ्लॅट पाहिजे पोराकडे. ही कशी झाली? अय पोरांनो, फक्त फ्लॅट पाहिजे, ही झाली सिंगल कंडिशन. फ्लॅट पण पाहिजे, गाडी पण पाहिजे, शेती पण पाहिजे, आयटी जॉब पण पाहिजे, या झाल्या मल्टिपल कंडिशन्स. हे अवघड आहे का? प्रोग्रामिंग लई सोपी आहे. मग सिंगल कंडिशन चेक करायला काय यूज करायचं? हे ऑपरेटर्स. आणि मल्टिपल साठी हे ऑपरेटर्स. हे कळतंय? चला, मग याच्यामध्ये 3 ऑपरेटर येतात. पहिला येतो लॉजिकल अँड, दुसरा येतो लॉजिकल, तिसरा येतो लॉजिकल. यांची नाव आहेत बरं का. याला म्हटलं जातं लॉजिकल अँड, याला म्हटलं जातं लॉजिकल ऑर, आणि याला म्हटलं जातं लॉजिकल. ठीक आहे. सर मल्टिपल कंडिशन कसं काय चेक करतात हे? त्याच्यासाठी कट दिस. कोणतं पॅकेज? न्यू पॅकेज लॉजिकल. हे चालेल की असं बनवलं तर? होय. आणि याच्यात परत डेमो. तर डेमोच का बनवता तुम्ही? तुम्ही दुसरा बनवा. बरोबर. कुठलाही क्लास बनवू शकता, काही नाव देऊ शकता.
पण एकदा का डेमो बनवला, ह्याच्यात परत डेमो बनेल का? डुप्लिकेट क्लास चालेल का हो? जसं तुम्ही तर आतापर्यंत 3 बनवले. अहो हे याच्यामध्ये डेमो होता, हा या वेगळ्या पॅकेजमध्ये आहे, हा वेगळ्या पॅकेजमध्ये आहे. एकाच पॅकेजमध्ये सेम क्लास चालतील का? डुप्लिकेट कधी चालतील वेगवेगळ्या पॅकेजमध्ये? हे बघा रे, मल्टिपल कंडिशन्स एक्स अँड अगेन वाय. लुक ॲट दिस. मल्टिपल कंडिशन्स आय एम रायटिंग. एक्स लेस दॅन वाय आणि आय वॉन्ट टू राईट एक्स इक्वल इक्वल वाय. हे किती कंडिशन आहेत? 1 आणि 2. अशा तुम्ही 10 पण चेक करू शकता बरं का. मग म्हणलं फ्लॅट, गाडी, शेती असे किती असू शकतात. फक्त या चेक करण्यासाठी एरर आलाय. वी हॅव टू यूज व्हॉट? लॉजिकल ऑपरेटर केम इन टू द पिक्चर. अँड नाव इफ यू रन द कोड, आलं का आउटपुट? म्हणजे फॉल्स कसं काय आलं? हा काम कसा करतो बघा. हा खूप स्ट्रिक्ट आहे मित्रांनो. याला दोन्ही कंडिशन ट्रू पाहिजे. दोन्ही कंडिशन ट्रू असतील तर काय म्हणेल हा? पण आता झालं काय माहित आहे का? एक्स लेस दॅन वाय पहिली कंडिशन कशी आहे बघा ना. 100 पेक्षा लहान आहे का? फॉल्स. आणि एक्स इक्वल इक्वल वाय आहे का? मग दोन्ही जर फॉल्स झाल्या, याचा रिझल्ट काय असेल रे? लक्षात ठेवा, दोन्ही फॉल्स, रिझल्ट शुड बी काय आला आउटपुट? खरंय. लेट्स से असं असेल, एक्स ग्रेटर दॅन वाय अँड एक्स लेस दॅन वाय. या केसमध्ये बघा, पहिली कंडिशन ट्रू वाटते की नाही? एक्स हा वाय पेक्षा मोठा आहे. पण एक्स हा लहान वाय पेक्षा लहान आहे का हो? मग जर सर असं आलं तर एक ट्रू आहे आणि एक फॉल्स आहे, तरी पण रिझल्ट हे बघा रे सगळेजण. कळतंय? सर असं झालं तर इकडं एक लेस दॅन वाय आहे आणि इकडे एक्स ग्रेटर दॅन वाय आहे. म्हणजे इकडली काय झाली आता? ही फॉल्स आहे बघा. आणि ही कशी आहे? या केसमध्ये रिझल्ट एक फॉल्स इक्वली ट्रू, तरी पण हे बघताय तुम्ही, हे बघ, या तिन्ही स्टेटमेंटमध्ये रिझल्ट फॉल्स याचं कारण काय आहे? इथं दोन्ही फॉल्स आहेत, इथे एक फॉल्स आहे, इथे एक फॉल्स आहे. असं दोन्ही ट्रू असतील तर एक्स ग्रेटर दॅन वाय हे पण ट्रू आहे आणि एक्स नॉट इक्वल टू वाय हे पण कसं आहे? हे कळतंय? दोन्ही ट्रू असतील पोरांनो, तर रिझल्ट काय? ऑलरेडी आय हॅव रिटर्न हिअर. मगच ट्रू भेटेल भाव आहे बघ. फ्लॅट पण आहे, शेती पण आहे, मगच लग्न. तो म्हणतोय फ्लॅट आहे, शेती नाही, मग नाही लग्न. तो म्हणतोय जॉब आहे, एक गोष्ट नाही, तरी पण फ्लॅट नाही, नाही लग्न. दोन्ही पण नाही, मग तर काय नाही. मग तर विषय संपला. कळतंय? ऍटलिस्ट राईट, सगळ्या गोष्टी पाहिजे. अँड काय म्हणतो, इट इज व्हेरी स्ट्रिक्ट. हा म्हणतोय मला सगळ्या गोष्टी सॅटिस्फाईड पाहिजे, देन ओनली रिझल्ट विल बी ट्रू, अदरवाइज रिझल्ट विल बी. हा टेबल लक्षात ठेवा सगळेच. हा टेबल खूप महत्वाचा आहे. आणि याच्या ऑपोजिट टेबल असतो ऑरचा. इफ आय कॉपी दिस गाईज, कॅन यू चेक इट? आणि हिअर आय एम जस्ट डुईंग समथिंग ऑर. ह्याच्यात काय लावलं मी? कॅन यू चेक इट ऑर? याचा पूर्ण टेबलच वेगळा आहे. ऑर मध्ये होतं काय बघा. आता ही कंडिशन एक्स लेस दॅन वाय कशी आहे? याला मी कमेंट करतो, याचं काम झालंय. हे बघा, हे आपले व्हॅरिएबल्स. एक्स लेस दॅन वाय, कॅन यू चेक इट? ही कंडिशन फॉल्स आहे, ही पण फॉल्स आहे. दोन्ही फॉल्स, आउटपुट काय असणार आहे? फॉल्सच असणार आहे बरं का. इथं चेक करा, एक्स ग्रेटर दॅन वाय ट्रू आहे आणि एक्स लेस दॅन वाय फॉल्स आहे. ट्रू फॉल्स मध्ये मित्रांनो याचा रिझल्ट ट्रू असणार आहे बरं का. होय. और जरा वेगळं आहे, रिझल्ट ट्रू असणार आहे याचा. या केसमध्ये इकडली कंडिशन फॉल्स आहे, इकडली ट्रू आहे, तरी पण
आणि जर दोन्ही पण ट्रू असतील तर मग तर विषय संपला, मग तर आउटपुट म्हणजे तीन केसमध्ये आउटपुट काय आलं बघा आता. कोणकोणत्या? एक ट्रू फॉल्स तरी पण ट्रू, एक फॉल्स ट्रू तरी पण ट्रू, आणि दोन्ही ट्रू. फॉल्स कधी येतो? दोन्ही पण. हा खूप फ्लेक्झिबल आहे. हा म्हणतो ठीक आहे, फ्लॅट आहे ना, शेतीचं काय बघताय, पोरगा चांगला आहे होऊन जाऊ द्या. काय कळतंय? म्हणजे हा फ्लेक्झिबल आहे. एक जरी कंडिशन ट्रू असेल, मग तुमच्याकडे 100 कंडिशन असू द्या, एक जरी सॅटिस्फाईड, रिझल्ट काय असेल? आणि इथं मात्र सगळ्यात ट्रू पाहिजे मगच रिझल्ट. कळतंय डिफरन्स? मल्टिपल कंडिशन्स वी कॅन चेक बाय युझिंग दिस. पुढे चालून आपल्याला कंडिशन चेक करायचे आहेत मित्रांनो, कशा माहिती आहे का? तुम्ही युजर युजर नेम घेणार आणि पासवर्ड पण घेणार. मला सांगा, दोन्ही सॅटिस्फाय पाहिजे का एकच सॅटिस्फाय पाहिजे? युजर नेम पासवर्ड दोन्ही बरोबर असेल तर काय म्हणणार तुम्ही? हे खरं आहे की नाही? का तुम्ही म्हणाल चल युजर नेम चुकलं तर चुकलं, पासवर्ड तर आहे की बरोबर? चालतं का असं? नाही चालत. पण कधी कधी तुम्ही असं पण चेक करा. लेट्स से तुमच्याकडे स्किल्स काय आहेत, ओके. अँड लेट्स से आणखीन एक गोष्ट माइट बी, आय वॉन्ट टू चेक एज. मला तुमचे स्किल्स आणि एज चेक करायचे आहेत, देन मला तुम्हाला जॉब द्यायचा आहे. आता मी याच्यामध्ये चेक करणार, ठीक आहे तुमचं एज किती आहे, लेट सपोज एज एखादा मला 10 आहे, पण स्किल काय आहेत? खूप सारे आहेत, जावा येतंय, पायथन येतंय, खूप सारे स्किल्स आहेत. तर मी त्याला जॉब देऊन टाकणार. मी चेक करणार नाही एज 18च्या पुढचंच पाहिजे, ठीक आहे, हे ऑर मध्ये ठेवणार मी. स्किल चांगले पाहिजे, एज कमी असेल तरी चालेल, म्हणजे कशात जाईल? ऑर मध्ये जाईल. तरी पण त्याला आपण जॉब ऑफर करून देणार. असं नाही एज 18च्या पुढेच पाहिजे आणि स्किल जावाच पाहिजे. कळतंय? मग कुठं ऑर यूज केला जातो, कुठं अँड यूज केला जातो. पुढे आपल्याला करायचंय, डोंट वरी अबाउट इट. पण नाव आपल्याकडे एक लास्ट आहे, ते म्हणजे नॉट. हे बघा कसं यूज होतं. याला लॉजिकल नॉट म्हणतात. याचं काम आहे रिझल्ट उलटा करणं. म्हणजे जर तुम्ही म्हणत असाल एक्स ची व्हॅल्यू 100 आहे, आणि तुम्ही इथं जर लिहिलं एक्स इक्वल इक्वल लेट्स से एक्स, कॅन यू चेक इट? एक्स इक्वल इक्वल एक्स, एक्स चीच व्हॅल्यू मी एक्स सोबत चेक करतोय. व्हॉट इज आउटपुट गाईस? एक्स 100 आहे आणि कशासोबत चेक करतो? एक्स सोबतच. मग 100 इक्वल इक्वल 100. बट इफ आय राईट हिअर नॉट गाईस, कॅन यू चेक इट? याचा रिझल्ट ट्रू होता, मी जसं नॉट लिहिलं काय आलं रे? आधी ट्रू आलता ना, नॉट मुळे काय झालं? रिझल्ट फॉल्स झाला. हे बघा, विदाउट नॉट व्हॉट इज द रिझल्ट? ट्रू, आणि विथ नॉट फॉल्स. नॉट नाही लावलं ट्रू आलं, नॉट लावलं फॉल्स, म्हणजे ट्रूचं फॉल्स झालं. हे कळतंय सगळ्यांना? एव्हरीवन गेटिंग माय पॉईंट? याचं कामच आहे, हो त्याचं नव्हतं, नव्हत्याचं होत. लेट्स से बुलियन इज मॅरिड, लग्न झालंय का? झालंय, ट्रू. आणि जर मी बोललं नॉट इज मॅरिड, लग्न झालं होतं, ट्रू. नॉट केल्यावर काय होणार आहे? झालं होतं, डिवोर्स झाला, फॉल्स. काय झालं? म्हणजे रिव्हर्स, रिव्हर्स कळतंय. ट्रूचं काय झालं रे? कशामुळं? बिकॉज ऑफ नॉट गाईस. काही कळतंय सगळ्यांना? आय एम जस्ट किडिंग गाईस, ओके. So these are the operators we have to use: logical not, logical or, and logical and. हे ठीक आहे. तीन झालेत, आणखीन तीन आहेत. सो राहिलेले तीन, रिमेनिंग थ्री विल सी इन द टुमॉरो सेशन. ठीक आहे. जावा बेसिक वरती माझ्याकडे एक क्विज आहे. सो लेट्स सी द क्विज अँड विल स्टॉप फॉर द टुडे गाईस. ओके. एनी मोर क्वेश्चन यू हॅव? हे ऑपरेटर्स आणि डेटा टाईप मध्ये कोणाला काय क्वेश्चन आहे? असेच पॅकेजेस बनवायचे ना तुम्ही पण, अँड डू द प्रॅक्टिस अँड असाइनमेंट सुद्धा. ठीक आहे, चला. So can you open the kahoot.it guys? Everyone. Oh, kahoot.it, everyone open.
कोणती वेबसाईट ओपन करायची? ही वाली, kahoot.it. Let me show you, just a minute. डेटा टाइप अँड व्हॅरिएबल बी आहे, राईट? हे या वेबसाईटला जावं सगळेजण. हे बघा, kahoot.it. हे सर्च केले गेले तुम्हाला असं येईल. इथे येऊन थांबा, मी पिन सांगेल, ठीक आहे? सो गेम पिन आहे तुमचा. लुक ॲट दिस. सो दिस इज युअर गेम पिन. एंटर अँड प्लीज कम फास्ट, एव्हरीवन. नाही ना. हे झालं की लगेच 4:30 लेक्चर. येस. हे आले का सगळे? करायचं चालू. ठीक आहे, चला. आले का? ओके, डन. स्टार्ट. यस, एनी क्वेश्चन? ओके, नो प्रॉब्लेम. चला, 10 सेकंद, 20 सेकंदाचा टाइम आहे. व्हेरी गुड. मेन मेथडचं सिग्नेचर असं असतं रे. जो जो गलत हुए त्याचे स्टॅटिक कुठं आहे रे? करेक्ट. गणेश ऑन द टॉप. व्हेरी गुड. प्रतीक्षा, विजय, अनुजा, संचिता. व्हेरी गुड गाईज. कीप इट अप.
Why is the main method is static? It can be called without creating an object. It must return a value. It is wrong, guys. Oi, 7. Thala for a reason. कस काय हुकले? 7. व्हॅल्यू रिटर्न करण्यासाठी नसते रे बाबा. ओके. चला. व्हेरी गुड. गणेशनं काय हॅक बिक केलं काय? लय फास्ट द्यायला लागला गणेश. ठीक आहे. अनुजा, आकांक्षा, ऋतिक. ओके, हे नवीन आले बघा, हे तिघ जण नवीन आले. नवीन दिसतील तुम्हाला. रिटर्न टाइप ऑफ मेन मेथड. लय सोपं आहे ना. तरी पण चुकणार बरं का. बघा तुम्ही. आय एम डॅम शुअर. ते बघा बनलं का नाही. एक दोन जर तरी चुकणारच. हे बघा. रिटर्न टाइप मेन मेथडचा इंट असतो. आता आपलं जेव्हा संपत येईल काही दिवसांनी. कोण आहेत रे तिघ जण नेमकं. तुम्ही भेटता का मला एकदा सेल्फी घेऊ आपण. हे मेन मेथड लिहून लिहून का माझं ते हात दुखायला लागले. आज आपला 5वा 6वा दिवस आहे. तरी पण इंट. हाऊ इट इज पॉसिबल, म्हणजे एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून. इंट हे आन्सर द्यायला. एक जण तर स्ट्रिंग दिला आहे. याची तर गळाभेट घ्यावी लागते. ते राम प्रभू आणि शबरीची जशी भेट झाली होती, तशी भेट घ्यावी लागेल मला. माझं पण नाव रामच आहे. असं चुकू नका रे, हे म्हणजे एवढं सिम्पल तरी चुकायला नाही पाहिजे. मी एक्सपेक्ट करतो ना एखादा अवघड असेल तर ठीक आहे. पण याच्यात काय चुकण्यासारखं आहे. मेन मेथडचा रिटर्न टाइप काय असतो? वॉइड असतो. 23 करेक्ट. चला. गणेश, प्रतीक्षा. व्हेरी गुड. आकांक्षा, विजय. व्हेरी गुड. चला. व्हॅलिड जावा व्हॅरिएबल नेम. दिस कॉन्सेप्ट इज मिसिंग फ्रॉम मी गाईज. ओके. याचा आन्सर चुकला असेल ठीक आहे. व्हॅरिएबलचं नाव काही देता येत नाही. देर आर सम रूल्स टू डिफाईन द व्हॅरिएबल. ओके. ही कॉन्सेप्ट आपली राहिली, उद्या मी कव्हर करेन. दॅट इज समथिंग. व्हॅरिएबल रूल्स गाईज. हे राहिले ठीक आहे. सो आय कॅन अंडरस्टँड काही जणांचं चुकलं असेल. रूल्स आहेत बाबा नो व्हॅरिएबल बनवण्यासाठी. ओके. देर आर सम रूल्स टू क्रिएट अ व्हॅरिएबल. त्याच्यामुळे एवढ्यांचं चुकलं, काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. करेक्ट व्हॅरिएबल हा आहे. हा चुकीचा व्हॅरिएबल आहे. हा चुकीचा व्हॅरिएबल आहे. हा पण चुकीचा आहे. ठीक आहे. उद्या सांगेल मी, डोंट वरी. डायरेक्ट डायरेक्ट सगळेच गेले खाली. वेगळेच आले नवीन. चला. क्वेश्चन नंबर 5. देवा 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 देवा. 15 जणांचं राईट आहे, 5 जणांचं चुकलंय. आउटपुट इज 8 आणि हॅलो 8. हे कसं काय पॉसिबल आहे? हे उलट कसं काय होणार आहे? ओ. 5 पांडव. हे बघा, इथून प्रोग्राम असा रन होत असतो. 5 अधिक 3 अधिक मग हॅलो. असं उलट हॅलो मग 8 केले का तुम्ही? अरे नाही, म्हणजे नमुने आहेत राव. नाही नाही, हे आउटपुट नाही येणार. यू कॅन चेक दॅट. आधी ऍडिशन होईल. नाही. या केसमध्ये 8 हॅलोच आउटपुट येणार आहे. लेट मी शो यू. 5 + 3 + वी हॅव हॅलो.
कॅन यू चेक इट गाईस? कॅन यू चेक इट? ऍडिशन जर पुढं असेल तर ते स्ट्रिंग सोबत कॉन्कॅट होत असतं. पण ऍडिशन आधी आहे ना. सो ऍडिशन आधी हॅपन होईल, तिथं ब्रॅकेट कशाला लागेल? नाही लागणार. जर याच केसमध्ये असं असतं ना, हे बघा, हॅलो अँड देन 5 + 3, या केसमध्ये हॅलो 8 आला असतं, सॉरी हॅलो 5 3 आला असतं. इथं ऍडिशन नाही होणार, इथं ब्रॅकेटच लागेल. कारण आधी स्ट्रिंग आहे, लक्षात ठेवा. आधी ऍडिशन असेल तर ऍडिशन होणार. ओके. ऋतिका गॉट इट? येस. सो नाव बाकी 5 जणांनी काय लिहिलंय? 5 3 हॅलो, हा हे त्यांचं त्यामुळे चुकलं. हे लक्षात असू द्या रे. एरर? एररचा काय, एरर कसं काय होऊ शकतो? सेमिकोलन आहे, सगळंच आहे, एररचा काय संबंध आहे भाऊ? उगा आपलं डगात गोळी बसली तर बसली, चला. ठीक आहे, चल. हे कन्सिस्टन्स आहेत बरं का. गणेश, प्रतीक्षा, संचित, अनिकेत आणि विजय कन्सिस्टन्स आहेत. तिथं आणखीन काय नाव होते रे? आकांक्षा एक होती, राईट? वाईट बी चुकलं असणार आहे आताचं क्वेश्चन. बाकीचे नी प्रण केलाय, आम्ही चुकणारच नाही. आम्ही कॅडबरी घेणार म्हणजे घेणार. वाव, व्हेरी गुड. स्ट्रिंग इज अ नॉन प्रिमिटिव्ह, शॉर्ट इज अ नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप. ए, कमी झाले पाहिजे बरं का, हे असं येण्यासारखं नाही करायचं. हो, खतरनाक. पण कॅडबरी ओनली फॉर द फर्स्ट नंबर घ्यायचं. ओके, अंडरस्टँड दॅट. कॅडबरी आहे, फक्त पहिल्याला आहे बरं का. बेस्ट 5, बेस्ट 3, बेस्ट 2 असं नाही, ओनली वन. सो याच्यामध्ये चान्सेस प्रतीक्षा आणि गणेश, तूच ना. संचिता येऊ शकते, यांचं चुकण्याची वाट बघावी लागेल. कारण पॉइंट फरक जास्त आहे. क्वेश्चन नंबर 7, साइज ऑफ एन इंट. लय जण चुकणार बरं का. सो तुम्ही तर हे सांगितलंच नव्हतं, सांगितलं होतं भाऊ. हे बघा, फक्त 5 जणांचं करेक्ट आहे. त्या 5 जणांसाठी क्लॅप. इंटिजरची साईज किती असते रे बाबा? इथं बघा सगळेजण, हे किती आहे रे इंटिजरची साईज? 8 बाईट. ऑप्शन मध्ये बाईट नव्हतंच, काय होतं ऑप्शन मध्ये? बिट्स. मग एका बाईट मध्ये किती असतात? 8. 8 चोक किती झाले? कस काय रे? 18 जण. 8 बिट्स हे आउटपुट आहे. 8 बिट्स नाही रे बाबा. इथं लिहिले मी 8 बीट म्हणजे 1 बाईट. मग याला 4 बाईट लागतात, बरोबर आहे इंटला. मग 4 × 8 बिट्स किती झाले? 32. असं रे, एवढा कुठे विचार केला आम्ही? डायरेक्ट धड करणं आउटपुट दिलं. ह्या 5 जणांनी विचार केला. आता लीडर बोर्ड बघण्यासारखं आहे. सगळा कायापलट झालाय आता. इकडची दुनिया इकडं. हे बघ. अरे नाही, फक्त अभिषेक आलाय वरती. म्हणजे सगळे चुकले का काय? सगळे चुकलेत मोस्टली. वाव. अति घाई संकटात नाही, खरंय. अरे सगळेच चुकलेत, हे बघ, ह्यांचा स्कोर सेम आहेत. एक जण चान्स होता, तुम्हाला चान्स होते वरती जायला. ठीक आहे, चल. विच डेटा टाइप कॅन स्टोर ट्रू फॉल्स? पलक झपकते आंसर आना चाहिए इसका तो, राइट? तर पण काही जण विचार करायला लागलेत. ट्रू फॉल्स मला वाटतं इंट मध्ये स्टोअर होत असेल. बघा, दिला असेल कोणीतरी, नाही, हा बघा. असं असल्यावर किती भारी वाटतं. सगळ्यांचा आन्सर बरोबर आहे. गेम्स प्लेइंग 26, आउट ऑफ 26. सर असले सोपे सोपे देत चला. अनुजा. खाली कोण गेलं? आय थिंक कोणतरी होतं ते खाली गेलं.
ओके, बाकी मला नाही वाटत त्याच्यामध्ये काय फरक पडेल. दोन क्वेश्चन राहिलेत, बघू. फ्लोट डिक्लेअर करायचा वे. 27 राईट. हे बाकीचे डबल कोट आहे रे इथं, बघा ना. इथं एफ नाहीये. ओके. अभिषेक केम, अनुजा खाली गेली. ठीक आहे. ठीक आहे, लास्ट क्वेश्चन गाईज. प्रतीक्षा आणि गणेश मध्येच पैंज लागेल. 666, 548, 100 पॉईंटचा डिफरन्स आहे. लई चान्सेस आहेत गणेश डाव मारेल. पण जर गणेश हुकला, प्रतीक्षाला चान्स आहे. प्रतीक्षा गणेश हुकले, संचिताला चान्स आहे. लेट्स सी व्हॉट हॅपन. लास्ट क्वेश्चन ऑन युअर स्क्रीन गाईज. And it is very, very important question. What happened? Double quote A plus single quote B. Oh my God. Sir, हा काय क्वेश्चन दिलाय तुम्ही? It is a little bit tricky, guys. I can understand. Little bit beginner साठी. हे बघ, 15 जणांचा आन्सर करेक्ट आहे, ए बी. काही जणांना वाटलं ए स्पेस बी. हे कसं काय आन्सर असेल, स्पेस कुठे याच्यात? एरर. काय जणांनी आपलं जे महाराष्ट्र. एरर तर एरर. A66. नो. ए बघा रे हे. इकडे बघा सगळेजण. ऑन स्क्रीन. प्लस ए डबल कोट मध्ये आणि सिंगल कोट मध्ये बी. सो व्हॉट हॅपन? कॉन्कॅटिनेशन हॅपन. कळतंय? काही असू द्या ना, स्ट्रिंगच्या पुढे कॉन्कॅटच होणार आहे. चला. सो लीडर बोर्ड मध्ये थर्ड नंबर आहे अनिकेत. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. वेल प्लेड. प्रतीक्षा आणि गणेश, म्हणलं जात तुला. हायेस्ट चान्सेस गणेश. व्हेरी गुड गणेश. गणेशकडे, गणेशला मी कॅडबरी द्यायचे. संचिता आणि अनुजा रनर्स. व्हेरी गुड गाईस. ठीक आहे, ट्राय करत चला. ओके. आन्सर्स म्हणजे हे आपण जे शिकलो तेच आहे ना, वेगळं काही नाहीये. याच्यातून आणखीन एक गोष्ट सिद्ध होते, ती म्हणजे प्रॅक्टिसची किती गरज आहे हे पण कळतंय. राईट, काही क्वेश्चन प्रॅक्टिकल पण देतोय मी याच्यामध्ये. ओके. सो अशा क्विज होत राहतात. गणेशकडे कॅडबरी आहे, गणेशला मी द्यायचे कॅडबरी. आणि मागच्या याच्यामध्ये कोण होतं रे? ऋतिक ना, कोणतरी कोणतरी होतं आय थिंक. त्यांनी मला मेसेज करा, ठीक आहे. आता कोणी करेल तर मी होतो. माझ्याकडे प्रूफ आहे, डोंट वरी. गणेश इज डिअर. ओके, ठीक आहे, चला. इव्हन रेकॉर्डिंग आहेत माझ्याकडे, राईट. दोन आन्सर फॉल्स. ओके, ठीक आहे, ठीक आहे. बघा, तुम्ही आन्सर करेक्ट जरी दिलं ना, इट्स व्हेरी गुड गाईज. मग तुम्ही लेट द्या, असं नाही तर टॉपलाच यावं. टॉपला आलं तर जास्त म्हणजे आणखीन फायदा बरं का, म्हणजे तुम्ही कॅडबरी जिंकाल. पण तुम्ही आन्सर करेक्ट जर देत असाल, इट इज ऑल्सो गुड ना. अरे ऍटलीस्ट आन्सर जरी करेक्ट येतं ना, आपल्याला आन्सरच करेक्ट करायचं आहे. आपल्याला काय कोण बनेगा करोडपती मध्ये नाही जायचं कमी वेळात आन्सर नाही करायचं असलं काय. सो इट इज व्हेरी गुड. ओके, ठीक आहे, चला. थांबू आपण आजसाठी. टाइम डिफरन्स होता. येस, 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 येस. आकांक्षाचे पण सगळे करेक्ट आले होते ना. येस, येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक आहे, बाकीचे पण ट्राय करा. हळूहळू आपल्याला पण लीडर बोर्ड मध्ये यायचंय. ओके, ठीक आहे, चला थांबू आपण आजसाठी.